माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आम्ही संध्याकाळी व्हिडिओ चालू करतो। तर आई आणि मी आज दोघंच जण असतो। आज काय माणसं नाहीत, आता सगळ्यांचंच तरव वगैरे काढून चालू झालेलो आहे। तर आई आणि मी आमच्या कोपऱ्यात जाऊन तरव वगैरे काढतो। सकाळपासून तरव काढूचं काम चालू आहे। तर मी सकाळी जेवण बनवलंय, थोडंसं आईसोबत दुपारी गेलेलं आहे आणि आता संध्याकाळी मी झोपून उठून परत आईसोबत तरव काढू जाते। तर तुमका मी दाखवतोय। आणि उद्या आमच्याकडे लावणी आहे। पप्पा आता कोपरे तयार करून ठेवतात, म्हणजे भैयान फोडलेले आणि कोपरे पप्पा त्यांना दुडून ठेवतात, म्हणजे परत एकदा त्यावर ट्रॅक्टर फिरवतात, जेणेकरून उद्या ट्रॅक्टर लावल्यावर लगेच चिखल होतील असं। तर आता आपण आईसोबत जाऊया, आई तिकडे तरव काढता, तर आईसोबत जाऊया आणि आईसोबत तरव काढू लागूया आपण। तर चला। काल मी तुमका बुधवारचं नाही, गावठी बाजार दाखवलंय रविवारचं। काल मी आणि श्वेता रविवारी का गेलेलो बाजारात, गावठी बाजारात। तिथे माझी आजी पण होती, मी बघूक नाही, श्वेताने तिकडे कॅमेरा फिरवला तेव्हा मी व्हिडिओत बघितले माझी आजी होती, कारण कोंबडी होती तिकडे, मी जाऊक नव्हते। या साईड मी भाजी बघू होते, त्याच्यामुळे आजीकडे माझं दुर्लक्ष झालं। असो, नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा मी आजीचं दुकान पण दाखवीन। आणि दुकान नव्हतं, आजी उभी होती कोंबडी विकूक थांबलेली, गावठी कोंबडी। आणि मी तुमका काल बुधवारच येतात तेवढंच, कारण रोज सवय झाली आहे ना बुधवारची म्हणून। मी काल रविवारच्या बाजारातून ना तिळडे आणि आणलेले फुल झाडा, आणि ती खय लावले ती तुमका दाखवते। आणि मी श्वेतांकडे गेलेले आहे ना, तर श्वेताची आईन मला त्यांच्याकडची जी झाडं होती ती जोडून दिलेली आहे, म्हणजे किती भारी आहेत ती बघा। ती माणसं एकदम मस्त आहे श्वेताची आई। आणि म्हणजे मला विचार करू त्यांच्यानी आपल्याकडची झाडं दिलेली, विकत आणले म्हणा। ती बोली विकत कशा आणलं, आपल्याकडे असत म्हणून। तर त्यांच्यानी ना मला तिरड्याची आणि झाडं दिलेली आणि ती तुमका खय लावले ती दाखवते। तर चला। ही बघा, ही श्वेताची आई मला झाड दिलेलं आहे, त्याचं नाव काय आता मला माहीत नाही। हे तिरडो नाही, काहीतरी वेगळा झाड आहे। आणि या साईड एक ताईन झाडं लावले त्या रांगेत। इकडे गवत आहे, पप्पा बोलत होते की झाडं लावू नको इकडे, आपल्या ग्रास कटर मारूचं आहे म्हणून। तर बघूया, पप्पा त्यांना सांगावं लावलेली झाडं ती सोडा आणि मारा म्हणून। आणि हा झाड असा बिस्किटाचा, एका कळे पण इल्यात हे बघा। गुड्डीची आई म्हणजे जी माझी मामी लागतात चुलत, तिनं माका हा झाड दिलेले आहे। म्हणजे गुड्डीची आई आता नाही असं या जगात, ती ऑफ व्हायच्या अगोदर ना ती माका बोललेली की झाड घेऊन जा म्हणून, मी गेल्यानंतर तुका कोण देऊचा नाही। तर ती जेव्हा हे झाली त्याच्या 1 महिना अगोदर, 1 महिना 15 दिवस अगोदर तिनं माका हा झाड दिलेलं आहे। एक इकडे 3 लावले आणि इकडे असत बाकीची ती 2, आणि एक पुढे लावले। माका तिची आठवण येते झाड बघितल्यावर। आणि ही अगोदरची झाडं आहेत आमची। आणि हे असत कुडाच्या बाजारातून आणलेले तिळडे, ते जगतले आहेत की वाकडे होतात काहीच कळणार नाही माका। हे बघा वाकडे होई दिले आहेत आणि इकडे लावले, हे बघा असे वाकडे होते, त्याच्यामुळे कळणार नाही जगतले आहेत की नाही, की वाकडे होऊन जगतले। एका वाटतं काठी द्यायची लागतील। ही बघा, ही पण बिस्किटाची झाडं आहेत, ही फुलली आहे। ही बघा इकडे, हे का आता 2 दिवस झालेत फुलां म्हणा, अशी आता ही हे होई दिली आहे, खराब झाली। पण फुलं बघितल्यावर माका रोज मामीची आठवण येतं। आणि श्वेताची आई आणि आबोली आणि दिली आहे माका, ती आबोली मी बाजूक लावलंय त्या साईडला, कारण पप्पांका इकडे आता इकडे पोपळी वगैरे लावचे, त्याच्यामुळे मी इकडे लावू नये, उगाच खराब दिसतला म्हणून। पण अनंताची वगैरे झाडं दिलेली आणि श्वेताची आईन ती मी त्या साईडीक लावलेली असे। तर जाऊया, या साईडीक तरव काढूचं काम चालू आहे। आणि सकाळपासून किती काढून झालो बघा, एकटे आईन काढले माझ्या, मेहनती आई। आई हाय करवाई, हाय ने बाय करवाई हाय। त्याचं नाव बुट्याचं तरु जातोच मारतच। ते बघा, आईने एवढा काढल्या ना, माका भिजाक झाला खाली। आईसोबत काढू लागूया, वारा सुटला। आणि बघा सगळीजण शेतीची कामं चालू असतात, खालती काका, इकडे काकांचं ट्रॅक्टर असा, आणि आम्ही इकडे, आणि पप्पा त्या साईडला ट्रॅक्टर लावतात। कोण बोलत जेव गेली असते ती, त्या फळे बाकीची कोपऱ्यात होती लोक, आता गेली असत। मी जाताना कोणतरी बोलत बहिणीचे नीट ठेवत, आता काहीतरी खरं बाईला फेर भरलं, बहिणीचे निवडून कमी झालेले असले। अर्धा तास काही तरव काढूक नाही, पण पप्पाने डायरेक्ट काम दिले नाही रेड सोडूचा। रेड सोडूक नव्हते, पप्पा बोलले रेड सोड आणि रेड्यांक तरव म्हणून,
एरवी आम्ही ना रेडव्याची दोरी लावून बांधून घालतो. बाई भडाक जाता वाटतं. रस्त्यासून कुठच्या चलतंय बघा. ह्यांका चरवचं काम करूया. ह्यांका फणस गावलो आता भांडत यासाठी. टॉम 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 आईने बघा असं काहीतरी घातलं ना. तवशाचं झाड का भोपळ्याचा झाडा. तवशाचा वाटतं. टॉम तवशीनीवर पाय दिलं. मेलेली मानग्याचं झाड त्याच्यात तवशाचं झाड लावलं नाही. हे बघा. ए काय लावलं कानाक बघ. हडी आहे ये गावात. हे बघा हे 2 रेडे आहेत आमच्या आणि या बेटीतनी घातले त्यांका चराक. टॉम ये टॉम खेळ ये टॉम टॉम या टॉमी टॉमो टॉमो. दोरी एक धर. दोरी एक त्यांच्यात ये तडेकडे जाते छत्री बघू. टॉम 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 माका खूप हेल्प करता. त्यांना अडव जाता फुडसून. हो दुसऱ्याच्या पासून योग गेलो का योग. तो बघा पुढे जाऊन अडवतात त्यांका. घरामध्ये रस्त्याच्या पहिल्याकडे जातात. बेटी कसले झाल्यात बघा यांचे. आमचे नाही ते शेजाऱ्यांचे आहेत आमच्या. आणि मस्त आतमध्ये चरा गेला. त्यांचे ना इकडे एक झाड लावले ना एकदम छोटं. आणि त्या कळा घावा म्हणून बाजू खुटिये मारले नाही. कडुनिंबाचं झाड लावले नाही. हे बघा छोटसा. आणि त्या कळा घाव्या म्हणून कसं हे केलं नाही बघा. ते का कोण खाता नाही रेड्याने वगैरे म्हणून. कसला चरा गेला मस्त. एकदम आमच्या घराच्या बाजूक लागण हे बेटी असत. हिरवे हिरवे गार एकदम. रेड खालच्या साईडीक चढतो. आणि टॉम गेलो बाजूच्या घराकडे. जाऊया पटपट रेडे चरवूया आणि घराक जाऊया. पाऊस बघा कसलो भरा निलो. एकदम काळोख करून निलो. आणि आमच्या समोर डोंगर असल्यामुळे पूर्ण डोंगर दिसत आहे बघा. डोंगरातून पाऊस येतं. आणि ह्या बघा ह्या सायलाचा बारक्याचं पान घेतलंय मी. ह्याच्यापासून मेहंदी तयार करतले हातावर. मेहंदी म्हणजे तो कलर येतो लाल कलरचा. तुमका सगळ्यांका माहीत असतो. टाइमपास काय नाही म्हणा काढलंय छोटासा पान. रेडे चरतात तोपर्यंत. सायल्याचं पानाचं कलर काढून बघले हातावर. आई आडात म्हणा थोडासाच केलंय काम. खराब दिसतं हात आता. माका तसं बोटांका वगैरे लावचं होतं. नंतर तर माका खराब दिसलं म्हणून मी थोडंसंच काम केलं. आणि ह्यासाठी खूप मच्छर खूप. म्हणून माका रोडवर थांबायचं लागलं रेड्यांका आतमध्ये घालून. हे बघा 6 वाजत दिलेत. नाही त्या साईडवरून इकडे येईल आता रोगाडीत. एकटीन काढल्याने सगळा. ती बद्धाई पण सुटली. तर बारीक आहे ना म्हणून पेंडी सुटत होते. आणि परत एकदा तुमच्या घरात तुम्ही लहान असे तर तुमका ह्याच काम लागतला ना सेम. आणि माका पण ह्याच करूचा. पेंडी काढूचे. कोपऱ्यात उभे करून ठेव का बाहेर उभे करू आहे आई. आतमध्येच त्याला काढूया पटपट. पाऊस इलो. हे बघा सगळे पेंडे काढले आणि असे ह्याच्यावर ठेवले नेऊन मेरेनवरती. उद्या सकाळी कोण नाही तुला काढू ते का हलके पडा घावे. नाही तर माकाच काढूची लागते कोण नाही आईला तर. आईसोबत थोडासा टॉक मोडी आणि घरात जाऊया. दुसऱ्या नो फोन केले. आई डॉक्टरकडे घेऊन जा. फुकट कुंजे खाते आता काढलं.